राज्यात देखील आणखीन 1 सप्टेंबरपर्यंत बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मग ते कसा पडणार आहे तुम्हाला एक सांगतो. तर त्या जिल्ह्याचे देखील नाव सांगतो. राज्यामध्ये 26 ऑगस्ट, 27, 28 ह्या दरम्यान म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये काय होणार आहे, 26, 27, 28ला नागपूर जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर इकडं हिंगोली, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, नेवाशापर्यंत, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना आणि इकडं जळगाव, जामोद ह्या पट्ट्यामध्ये ना 25, 26, 27, 28च्या दरम्यान त्या भागामध्ये पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यातला सगळीकडला पाऊस एकदम सगळीकडे पडणार नाही, काही काही भागात पडणार आहे, फक्त वेगवेगळ्या भागात पडायला. म्हणून परत एकदा सांगतो, 25 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्ट, 25, 26, 27, 28 ह्या 4 दिवसामध्ये इकडं नेवासा, कोपरगाव, अहिल्यानगर, ते भाग, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, बीड जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग, त्याच्यानंतर इकडं गेवराई, इकडं परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या परिसरामध्ये मात्र 25 ते 28 ऑगस्टच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. 23 ऑगस्टच्या दरम्यान आज देखील राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील, पण तुरळक तुरळक ठिकाणी दुपारनंतर थोडं ऊन पडेल आणि ऊन पडल्याच्या नंतर मग राज्यात पाऊस सुरू होईल. मग ते पाऊस तुम्हाला सांगू तुरळक भागातच होणार आहे. इकडं लातूरचा उदगीर परिसर, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा इकडं मंद्रुप ते परिसर, त्याच्यानंतर इकडं कंधार तालुका, इकडं नांदेड जिल्ह्यात बिलोली, सगरोळी, त्याच्यानंतर धर्माबाद, आदिलाबाद त्या परिसरामध्ये हा पाऊस असणार आहे, म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण एकदम राज्यातला सर्व पाऊस एकदम बंद होणार नाही, भाग बदलत पडणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर कोकणपट्टीचा मात्र ते पाऊस चालूच राहणार आहे, म्हणून कोकणपट्टीचा त्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात देखील 1 सप्टेंबरपर्यंत पाऊस असणार आहे, पण ते काय होणार आहे, 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा असाच पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.